या सामनावीर आलेलेत या आपण सन्मान करूयात अभिमन्यूची मुकादम साहेब नावाई यांना विनंती असेल या पण आपला सन्मान करण्यात येईल। आदरणीय गजानन भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते सामनावीरचा देखील पुरस्कार देण्यात येईल। सामनावीरचा पुरस्कार सध्या देतोय 2 षटकारांनी मॅचला फिनिश करणारा हितेश वाखेळचा पहिला विजयाचा शिल्पकार या आपण सन्मान करूयात। लक्ष्मण पाटील साहेब यांचा पण सन्मान करतोय। त्याचबरोबर अभिमन्यू मुकादम साहेब नावाई यांचा सन्मान होईल। तुळशीरामची मुकादम साहेब यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। तुळशीरामची मुकादम साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। त्याचबरोबर उत्तर शिवचे जीवन दादा चौधरी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल। जीवनजी चौधरी यांना विनंती करेन आपलाही सन्मान होईल। कमलाकर पाटील यांना विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। सखारामजी मुकादम नावाई यांना विनंती असेल आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। सामन्याला सुरुवात करा उंबारले आणि त्याचबरोबर वाकण बी अंपायर्सला खास करून सूचना असतील मैदानाच्या आतमध्ये संघ उतरल्याबरोबर मॅचला त्वरित सुरुवात करा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर उप विभाग प्रमुख आदरणीय किरणजी दवीळ साहेब यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेले दादांचं सहर्ष स्वागत या आपण सन्मान करूयात। कमळाकर पाटील साहेब सखाराम मुकादम साहेब रुपेशजी खानावकर साहेब नावडे उद्योगपती नावडेचे रुपेशजी खानावकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। आणि या सन्मानासाठी मी विनंती करेन गजानन भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा। आज वेळात वेळ काढून नावड्याचे उद्योगपती रुपेशजी खानावकर साहेब आपल्या या क्रीडा व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करतोय। अंबरनाथचे युवा उद्योजक सुदर्शन भोईर आणि त्याचबरोबर महेश भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे सो आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय। त्याचबरोबर दहिसरचे चंद्रकांत भोईर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। मी त्यांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। मॅच चालू करा। माजी सरपंच आदरणीय काशीनाथजी चंदू भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेले सहर्ष स्वागत सर्वांचं स्वागत करून वळत या मॅचचे डेस्टिनेट ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच करण, थँक्यू सो मच विशाल सर। सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। स्वर्गीय रामदास स्मृती चषक पहिला सामना जिंकला तो जय गोगा महाराज जेजे स्पोर्ट्स वाकण संघाने आणि आता एक सन्मान आपण करूयात मनीष भोईर साहेब यांचा मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। मनीष भोईर साहेब यांचा सन्मान करण्यात येईल। मी त्यांना विनंती करेन की या सन्मानाचा आपण स्वीकार करा। नेक्स्ट मॅच जगदंबा वाकळण विरोधात अर्थात जो सामना सध्या चालू आहे जगदंबा वाकळण विरोधात गावदेवी उंबारली। आणखी एक वाकणचा संघ सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे। वाकळणची गुरुनाथ आणि त्याच्या साथीला डीके 2 धावा धावफलकावरती पहिलं षटक टाकतोय प्रेम ज्युनियर। सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान। इम्पॅक्ट इतकाही चांगला नाहीये की सीमारेषा पार जाईल। मिड विकेटला फिल्डर तैनात सिंगल रन। वेळेच्या बाबतीत सर्वच संघांना सूचना करतोय की आपण सहकार्य करा आयोजकांना। पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंपल्सरी कंप्लीट करायचीच आहेत। सेकंड इनिंग मध्ये जरी दबाव असला सिच्युएशन टाईट असली तरी सुद्धा वेळेचं भान असू द्या। 3 धावा 200हून अधिक सिंगल आतापर्यंत 202 सिंगल संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत तिसऱ्या रजनीपर्यंत। हा वेगवान चेंडू
ऑफ ड्राईव्हचा लॉफ्टेड शॉट होता. लॉंग ऑफच्या दिशेने फक्त एकच धाव. अभिजी मस्कर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम. इट्स अ कॉम बॉक्स. थँक्यू. 4 बॉलमध्ये 4 सिंगल दिल्यात प्रेम ज्युनियरने. फिल्डिंगचा सेटअप चांगला आहे आणि त्या सेटअपनुसारच सध्या गोलंदाजी करतोय प्रेम ज्युनियर. गुरुनाथ आणि डीकेला आत्तापर्यंत शांत ठेवलंय गोलंदाज प्रेमने. लेफ्ट हँडेड बॉलर. स्वीप करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पोहोचला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परंतु बॅटर सुखरूपरित्या पोहोचतोय. लेग बाईटचा इशारा. आतापर्यंत 20 लेग बाईट्स. ही सगळी माहिती आम्हाला अशोक पाटील सर पोहोचवत आहेत. ते कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरर असल्यानंतर कोणतीच चिंता नाही. खरं तर ICCच्या नियमानुसार स्कोररच आहेत, कॉमेंटेटर कुठेही नाही आहेत. धावसंख्या 5. पहिलं षटक. 5 ओव्हरचा हा सामना. फुलटॉस बॉल. मिडॉनला फिल्डर आहे. डायरेक्ट हिट झाला तर चान्स बनेल परंतु इथे संधी देखील गमावलेली आहे. 6 चेंडूवरती 7 सिंगल, त्यामध्ये लेग बाईज होती, त्यामधून बॅटमधून देखील धावा आल्या. पहिल्या षटकात प्रेम ज्युनियरने धावा दिल्या त्या 5. टोटल लेग बाईजची पकडून 6. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. कारण पहिल्या मॅचमध्ये जय गोगा महाराज GG स्पोर्ट्स वाकण संघ सागावने पॉवर प्लेच्या षटकानंतर खरोखरच कमालीचा कमबॅक केला होता. परंतु एक मी नक्कीच म्हणेल वाकळणच्या मातीबद्दल, गोलंदाजांचं मी सांगू शकत नाही परंतु वाकळणची माती फलंदाजांची आहे. या मातीतून आजही सुपरस्टार, मागेही सुपरस्टार, कारण जितेशला मी खेळताना पाहिलं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 4 व्हीलर कार त्याच्या नावावरती आहे. केतन मात्रे ISPL खेळतोय आणि या पठ्ठ्यानं जो यंगस्टर आहे, 4 बॉल 12ची गरज, कोणतेही टेन्शन नव्हतं. तुम्ही त्याची बॉडी लँग्वेज पाहाल ना, हे वाकळण करायचं. म्हणून मी म्हणतोय की या वाकणच्या मातीत तुम्हाला पुढेही सुपरस्टार फलंदाज जन्माला येताना दिसतीलच आणि त्याची झलक आपण हितेशकडून पाहिली. एक प्रत्येक गावचं एक वेगळंच वैशिष्ट्य. काही गोलंदाज, काही गावं अशी असतात, तुम्ही आता वाडेगडचा कधी कधी आपण उल्लेख करतो, त्यांच्यामध्ये फिरकीपट्टू आपोआप तयार होतात. ती माती आहे, त्या मातीचा सुगंध त्यांना लागतो. तसंच फलंदाजींच्या बाबतीत वाकण टीम डेंजरस. धावसंख्या 6 पहिल्या षटकात. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा ही एक नम्रतेची विनंती. आयोजक सातत्याने माहिती आम्हाला देत आहेत, सूचना करायला भाग पाडत आहेत, कारण वेळ फार महत्त्वाची आहे. सोमनाथ डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्क्रीनच्या समोर येऊन क्षेत्ररक्षक फेक करतोय. काय थ्रो होता ऑन द स्टंप. लॉंग ऑफला असलेला आशुतोषने मात्र थ्रो केला. सोमनाथच्या हातामध्ये फलंदाज बाद होतोय. डीके स्टेजच्या समोर डान्स चालू आहे. प्रेक्षकांचं देखील मनोरंजन करत असताना आमचे दोन्ही डान्स सुपरस्टार. काय थ्रो होता आशुतोषचा. गुरुनाथ बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात. एका क्षणाला असं वाटलं डीके बाद झाला परंतु गुरुनाथ बाद झालाय. सोमनाथच्या हातामध्ये परफेक्ट थ्रो दिला. मगाशी विशाल पाटील सरांनी खूप छान विश्लेषण केलं फिल्डिंगच्या बाबतीत. तुम्ही एक बॅटर, तुम्ही एक बॉलर, तुम्ही एक ऑलराऊंडर असता मान्य आहे, परंतु तुम्हाला फिल्डर असावंच लागतं क्रिकेटमध्ये. तुमची फिल्डिंग ही फार महत्त्वाची. सन्माननीय रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील सरांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. त्याचबरोबरीने अनिलजी पाटील यांचं देखील इथे आगमन होत आहे. सुपरस्टार अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांचा मुलगा सातत्याने आता गेले कित्येक वर्ष मात्र चर्चेत आहे, विकी पाटील. अर्थातच क्रिकेटचे धडे बाबांनी त्यांच्यासाठी गिरवले. सुनीलजी पाटील सध्या ते पंचांच्या भूमिकेत अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहता आपण, त्यांचं इथे सहर्ष स्वागत. खोदून काढला हा चेंडू, समोर खेचला. आशुतोषला इथे चकमा दिलाय चेंडूने. तो करेल तरी काय, बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार.
असली रनआउटची तरी सुद्धा डीके थांबायला तयार नाहीये. त्याच्या अनोख्या स्टाईलने मात्र त्याने फटका खेचला सोमनाथच्या विरोधात. धावसंख्या आतापर्यंत 11. नेल्सन फिगर फुल टॉस बॉल स्वीप केलाय. काय प्रयत्न केले होते फिल्डरने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, परंतु चेंडू थांबणार नाही. बॉल जाईल सीमारेषा पार. डीकेच्या बॅटमधून आणखी एक चौकार. त्याचबरोबर दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, 500हून अधिक ज्यामध्ये समालोचक, अंपायर्स, स्कोरर, अपडेटर एकत्रित आलेले आहेत. या सर्वांना ज्यांनी एकत्रित आणलेले आहे ते आदरणीय संदीपजी पाटील सर, आमचे मार्गदर्शक सुनीलजी पाटील सर, प्रसिद्ध खेळाडू आणि अंपायर यांचं आगमन झाले आणि नवी मुंबईचा आवाज हर्षदजी मडवी यांचे आगमन झालेले. सर्वांचं सहर्ष स्वागत. येस, पाहुण्यांचे ते आगमन झाले आणि डीकेच्या बॅटमधून मोठे फटके देखील यायला सुरुवात झाले. अगदी सीमारेषा जवळ हा चेंडू मात्र अडवण्यात आला. सोमनाथ ते सुरुवात चांगली केली होती, परंतु जशी विकेट आली त्यानंतर डीकेने ठरवलं की आता थांबून चालणार नाही. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, यानंतर संधी नाही. पॉवर प्लेच्या षटकानंतर धावा येत नाहीयेत या मैदानामध्ये. या गोष्टीचा विचार करून डीकेने आक्रमणाला सुरुवात केली. 17 धावा, 17, 1 विकेट. गुडघे टेकून हा फटका खेचला होता. आशुतोष आहे, मिस्टेक होणार नाही. फलंदाज होतोय बाद. सोमनाथने घेतले इथे विकेट. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 2 बाद 17. चला लगेचच मॅच स्टार्ट करा. जास्त वेळ घेऊ नका. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. मॅच स्टार्ट करा हीच एक विनंती असेल. उंबारली संघाला देखील 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धाव फलकावरती आहेत. योगा आहे खूप छान आहे आज करण, थँक्यू सो मच. कारण फार कमी वेळा असं गोष्टी घडतात. कधी कधी संघटनेची मीटिंग असली तर सल्लागार, अध्यक्ष पटकन एकत्र येतात किंवा पंच प्रमुखांच्या भूमिकेत देखील सुनील पाटील सर नेहमीच पाहायला मिळतात. आज संदीप पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेत. अनेक समालोचकांना, महाराष्ट्राच्या अगदी तळ कोकणातला देखील समालोचक रायगड समालोचक असोसिएशनमध्ये आणि जी सुप्रसिद्ध मुंबई आहे तेथील देखील समालोचक आणि नवी मुंबई तर काय प्रश्नच येत नाही. तिचे हर्षद मडवी इकडे आलेले आहेत. पालघरचे देखील आहेत. म्हणजे असं कोणतं क्षेत्र नाही आहे. थोड्या दिवसांमध्ये नाशिकचा येईल, थोड्या दिवसांमध्ये नागपूरचा येईल. एवढी ताकद रायगड समालोचक असोसिएशनची बनलेली आणि ती बनवलेली आहे. अध्यक्ष साहेब संदीप पाटील आणि विश्वनाथ शेठ मस्कर आणि त्यांच्या समवेत असलेल्या सर्वांनीच, पदाधिकाऱ्यांनी, सर्वांचं इथे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुनील पाटील सर, त्याचबरोबर विघ्नेश काय खेळतोय सध्या, त्याचे बाबा अनिल पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. 2 ओव्हर धावा झाल्या त्या 17, विकेट 2. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, एका हाताने झेल घेतला. विकेट किपर आनंदित आहे. उत्साह पहा त्याचा, जोरदार अपील तो करतोय. त्यांनी असा हा झेल घेतलाय. प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न, परंतु इथे पंच इशारा करतायत लेग बाईटच्या स्वरूपात. बॅटर नॉट आउट आहे. 1 धाव नक्कीच जोडली जाईल. तिसरं षटक. प्रेम लेफ्टी बॉलर, वेगानं टाकला होता हा चेंडू. फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अंगावरती चेंडू आदळला. एका हाताने हे झेल म्हणता येणार नाही, चेंडू तर पकडला. अपील जारी जोरदार कॅचसाठी, परंतु नाही. पंचांनी नाबाद घोषित केलंय. थायला हा चेंडू लागला होता. 18 धावा. स्वर्गीय रामदास स्मृती चषक. यस, या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रभाकरजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. काकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय प्रभाकरजी भोईर साहेब, सुस्वागत. धावसंख्या 18. तिसरं षटक. सध्याच्या घडीला उंबारली संघ 2 विकेट गेल्यात. महत्वाचे आघाडीचे फलंदाज सोमनाथ आणि सध्या निकेश मैदानात. वेगवान चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. समोर व्ही शेप मध्ये लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने येतोय. फक्त एकच धाव. ग्रामस्थ मंडल दहिसर, त्याचबरोबरीने गावदेवी क्रिकेट संघ दहिसर आयोजित ही स्पर्धा. जगदंब वाकळण विरोधात गावदेवी उंबारली या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. जय गोगा महाराज जीजी स्पोर्ट्स वाकणने पहिला सामना जिंकला. रोमहर्षक तो सामना झाला. लास्ट ओव्हरमध्ये 12ची गरज होती आणि हितेशने त्या धावांचा पाठलाग केला सागावच्या विरोधात. 19 वरती 2. सोमनाथ ऑन स्ट्राईक. प्रेम ज्युनियर गोलंदाजीसाठी.
स्विंग अँड मिस. टप्पा पडतोय, वेगानं निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा बाहेर निघाला आणि निसर्गदत्त देणगे रिदमिक ॲक्शन आहे पहा प्रेमची. विघ्नेशचा मी उल्लेख केला, विघ्नेश पाटीलचा. हे लेफ्टी बॉलर, हे जे यंगस्टर्स आहेत लेफ्टी बॉलर याच धाटणीचे असतात प्रामुख्याने आणि आजकाल सर्रासपणे या चेस्ट ऑन ॲक्शनने आपण नक्कीच गोलंदाजांना पाहतो. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. प्रेम ज्युनियर काय षटकं टाकतोय सध्याच्या घडीला. गावदेवी उंबारली टीमला प्रेम ज्युनियर गोलंदाजीमध्ये लीड करेल हे 2 ते 3 वर्षांपूर्वी कोणालाच वाटलं नसेल, परंतु ते करून दाखवलंय. लेदर क्रिकेटचा अनुभव कामी येत असताना म्हणजे गावदेवी उंबारली खास करून या गोष्टीचा मी उल्लेख का केला. प्रेम ज्युनियर दुसरं षटक आहे, फक्त 6 धावा त्याने दिलेल्या आहेत. कमालीची कामगिरी. पाहूया इम्पॅक्ट कितपत आहे. स्क्वेअर लेगला मनगटाच्या जोरावरती मारलेला हा सोमनाथचा टोले जंग षटकार. अँगलने तुम्ही पाहता हा फटका पिकअप शॉट. गोलंदाजाचा वेगच इतका प्रचंड आहे की त्या गोलंदाजाच्या वेगानेच हा बॉल बाहेर आला. चांगला फटका सोमनाथ कडून. धावसंख्या 25-25, लॉस ऑफ 2 विकेट. मागच्या 2 रात्रींमध्ये धावा होत नव्हत्या अशोक पाटील सर. या रात्रीमध्ये धावांचा ओघ वाढलाय. यॉर्क बॉल हलक्या हातानं बॅकलिप छोटी करून नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज निकेश बाद. 3 खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 26, विकेट गेल्यात 3 वाकळण बी संघाच्या. मंचावरती ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी फ्रेश फ्रूट्स स्पॉन्सर्ड केलेले ते उद्योगपती युवा उद्योजक अंबरनाथचे सुदर्शनजी भोईर आणि महेशजी भोईर या दोन्ही मान्यवरांचा सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन प्रभाकरजी भोईर साहेबांना या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक यांच्या शुभ हस्ते आपण युवा उद्योजक सुदर्शन भोईर आणि महेशजी भोईर अंबरनाथ यांचा आपण सन्मान करूयात. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 26, जगदंब वाकण संघाचे. प्रेम आलाय गोलंदाजीसाठी. प्रेम ज्युनियरची 2 षटकं समाप्त झाली. सुदर्शनजी भोईर यांचा आपण सन्मान करतोय. त्याचबरोबर महेशजी भोईर अंबरनाथ यांनाही विनंती करेन आपण या, आपलाही सन्मान होईल. या महेशजी भोईर या लवकर. थँक्यू सो मच सुदर्शनजी भोईर आणि महेशजी भोईर यांचा आपण सन्मान करूयात आणि त्याचबरोबर वळूया त्या मॅचच्या दिशेने. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. टप्पा थोडा फलंदाजापासून ती देखील कमी केली प्रेम सिनियरने. पावड्यांचा सत्कार होत असताना सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025. गेल्या वर्षी ही स्पर्धा डेच्या स्वरूपात होती. टप्पा पडला आणि आतमध्ये आला हा चेंडू प्रेमचा. अचूक टप्पा प्रेम कडून. 27 धावा.
पायातला बॉल पुन्हा एकदा मनगटाच्या साहाय्याने वळवायचा होता मिड विकेटला, परंतु तिथे झेल घेतोय क्षेत्ररक्षक जयेश पाटील. आणखी एक फलंदाज बाद सोमनाथ तंबूच्या रस्त्याला. एक पारितोषिक रोहित मात्रे वाखन यांच्याकडून शिवदासला बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. थोडं टेन्शन आता जगदंब वाकण संघाला. उंबारली टीमच्या बाबतीत नक्कीच म्हणावं लागेल की प्रत्येक गोलंदाजाला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी ते अतिशय उत्तमरित्या सांभाळत आहेत. कॅप्टन सोमनाथ नेपा आक्रमण झालं शेवटी, परंतु लास्ट बॉलवरती त्याने त्या फलंदाजाची विकेट देखील घेतली. ही एक चांगली गोष्ट. टप्पा मागे ठेवला जातोय, खास करून फलंदाजाच्या रडारमध्ये अजिबात चेंडू टाकले जात नाहीये. प्रेमची ही गोलंदाजी विकेटकीपरच्या हातातून चेंडू निसटला होता, परंतु धाव मात्र घेण्यात आलेली नाहीये. काय षटक टाकतोय प्रेम सिनियर, त्याच्याकडे असलेला अनुभव कामी आणताना. प्रेम ज्युनियरची 2 षटकं आपण पाहिली किफायतशीर उंबारले टीमसाठी. आता प्रेम सिनियर लोअर फुल टॉस बॉल मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दरम्यान हा फटका होता. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला जयेश कडून, परंतु झेल सुटला. रनिंग कॅच होती. 2 धावा जोडल्या जातील. चांगला प्रयत्न सीमा रेषा जवळ जयेशचा. प्रेमचा हा चेंडू लोअर फुल टॉस होता आणि तिथे मिड विकेटला असलेला फिल्डर धावत आला काऊ कॉर्नरच्या दिशेने. झेल हातातून शेवटच्या क्षणी मात्र निसटला. काय प्रयत्न आणि काय लाईव्ह टेलिकास्ट आहे ओमसाई एमटीसी टीम कडून. थँक्यू सो मच. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू लॉंग ऑनला चाललाय. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, झाले तिथे चुकी आणि आता 2 धाव. तिसरीसाठी पलटतायत फलंदाज, परंतु नाही, थ्रो चुकीचा होता. कदाचित तिसरी देखील झाली असती. बरंच काही घडलं या चेंडू दरम्यान. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या जगदंब वाकण संघाची 4 विकेट गेल्यात आणि धावसंख्या 31. पुढच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आणि त्यांच्या विरुद्ध वीर बजरंग शिरडोन. पहिला उपांत्य फेरीचा सामना असेल, पहिली सेमीफायनल. सो दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉससाठी तुम्हाला यायचं मंचावरती. खार्डी विरुद्ध शिरडोन नेक्स्ट मॅच, अर्थातच या स्पर्धेची पहिली उपांत्य फेरी सेमीफायनल. चार ओव्हरचा खेळ समाप्त. 31 धावा. पहिल्या षटकात ज्युनियर प्रेमने धावा दिल्या होत्या अवघ्या 6. त्यानंतर सोमनाथच्या विरोधात आक्रमण जरूर झालं, त्याच गोष्टीचा उल्लेख मी मगाशी देखील केला. लास्ट बॉलवरती त्यांनी डीकेची विकेट घेतली, डीके बाद झाला. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा ज्युनियर प्रेम आला. एक षटकार त्याच्या विरोधात खेचला होता तो फलंदाज सोमनाथ गायकरने, परंतु त्याची विकेट घेण्यात आली. आणि आता 4थं षटक सिनियर प्रेमने फक्त धावा दिल्या त्या 5, 1 विकेट त्याच्या नावावरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 31. जगदंब वाकण संघाला धावसंख्येचा टार्गेट किमान न्यावं लागेल 50 पर्यंत. या षटकात 15 ते 16 धावा येणं फार गरजेचं आहे. ऑप्टिकच्या बाहेरचा चेंडू, दिशा थोडी करावे, पंच इथे मात्र दंडित करतायत. आशुतोष आला गोलंदाजीसाठी. वेगाने टाकण्याच्या नादात लाईन चांगली ठेवू शकला नाही आशुतोष. फिल्डिंग तर चांगली केली आशुतोषने. वाईटच्या स्वरूपात 1 धाव. धावांची सध्या गरज आहे, नितांत गरज आहे जगदंब वाकण संघाला. पहिला सामना जिंकला होता जय गोगा महाराज जीजी स्पोर्ट्स वाकण या संघाने. रोमहर्षक तो देखील सामना झाला होता. या मॅच मध्ये 45-48 टार्गेट झालं तर नक्कीच पुन्हा एकदा रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला जरूर मिळेल. 32 धावा. पंच यस पुन्हा व्हाईट बॉल घोषित करतात एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा. या धावा त्रास देऊ शकतात. मॅच स्टार्ट झाली, कारण प्रेक्षकांना देखील ठाऊक आहे
कधी कधी प्रेक्षकांचा अंदाज इतका चांगला असतो अशोक पाटील सर, कारण मगाशी जसा नो बॉल पडला सागाव टीमकडून, नो बॉल नव्हता तो षटकार आला फुलटॉस बॉलवरती, त्यावेळीच कित्येक प्रेक्षकांनी अंदाज बांधले नाही आता मॅच स्टार्ट झाली, आता हा फटका षटकारच मारणार, आणि तेच घडलं. प्रेक्षकांचे अंदाज फार खतरनाक असतात, समालोचक कधी कधी फिके पडतात प्रेक्षकांसमोर. म्हणूनच म्हणतात ना, गेमच्या आतमध्ये असतो त्याच्यापेक्षा गेमच्या बाहेरच्यांचे अंदाज खरे ठरतात. 33 धावा. बॅटचा स्विंग दमदार आहे परंतु इम्पॅक्ट चांगला नाहीये. मिड विकेटला झेल घेतला जातोय. फलंदाज होईल बाद शिवदास. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलग. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. 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 8:55 हा सामना चालू झाला. 55 ते 57 आणि आता 9:18 झालेली आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 10च्या आसपास हा सामना चालू झाला. 9:57 आय थिंक. आणि 4.1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. असंच जर का स्पीड राहिला आणि याच वेगानं जर का सर्वच संघांनी सहकार्य केलं तर अगदी वेळेत मात्र सामने पुरे होतील. 33 धावा. विकेट 5. बिपिन आलाय मैदानात. धावांची अपेक्षा आहे, षटकार चौकारांची अपेक्षा आहे वाकळणकरांना बिपिनकडून. आशुतोष. बॅटची कडा होती. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होईल आणि आणखी एक रनआउट. यस, रनआउट झालाय फलंदाज बिपिन. धन्यवाद डीजे. नेक्स्ट मॅच गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी विरोधात वीर बजरंग शिरडोन. अर्थातच हा सेमीफायनलचा सामना आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये या. टॉस संपन्न होईल. 33 धावा 6 विकेट. रनआउटच्या स्वरूपात फार विकेट आल्यात या इनिंगमध्ये वाकण संघाच्या. मागच्या मॅचमध्ये देखील सचिन मात्रेची रनआउटची विकेट. यस, पहिल्या रात्रीमध्ये खार्डी संघ क्वालिफाय झाला, कालच्या रात्रीमध्ये शिरडोन. फुलटॉस बॉल, जास्त फायदा उचलू शकले नाहीत. मिड विकेटवरून फिल्डर येतोय. थ्रो पाक किती अचूक आहे. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी उंबारली टीमकडून. वेगवान थ्रो होता. विकेट किपर देखील कौतुक करतोय. त्याला ठाऊक आहे त्याच्या हाताला जोरदार झटका बसला असेल, परंतु याच थ्रोची गरज आहे. गावाला जिंकायचे आता असे थ्रो पाहिजेत. 1 बॉल 1 रन, 1 बॉल 2 रन, 1 बॉल 3 रन. कधी कधी रनआउटची विकेट महत्वाची, फार गरजेच्या असतात. 34 धावा. लास्ट ओव्हर. 3 चेंडू शिल्लक आहेत. आशुतोष 2 वाईडच्या 1 सिंगल त्याने मात्र दिले. 3 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत दिल्यात. 1 विकेट त्याने घेतले. बिपिन बाउन्सर इथे टाकला होता. व्हेरिएशन्स दाखवत असताना आशुतोष, गती आहे त्याच्याकडे, हायाम ॲक्शन आहे आणि वेग देखील आहे. खांद्याचा पुरेपूर वापर केला होता या चेंडूवरती आशुतोषने. कडक बाउन्सर. 1 फॉर द ओव्हर अशी तंबी देत असताना पंच. 34 धावा. नेक्स्ट मॅच टॉससाठी या. खार्डी आणि शिरडोन. 34 धावा. हा धीम्या गतीने टाकलेला बॉल. बॅकफुट पंच अगदी आपण पाहिला. डीप कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग. 2 धावा सहजरित्या मिळतील. तिसरीसाठी पलटला आणि चौथी रनआउटची विकेट या इनिंग मधली. धाव संख्या झाल्यात त्या 36. विकेट गेल्यात 7. आशुतोषने फिल्डिंग मध्ये
खूप चांगली कामगिरी केली. फिल्डिंग डिपार्टमेंट हा असा आहे ना की जो तुम्हाला कॉन्फिडंट खूप देतो. एखाद कॅच कधी कधी आपण पाहतो ना की सिच्युएशन बदलून टाकते. एखाद रनआउट बांगलादेशच्या विरोधातला केआर राहुलचा रनआउट मॅचची सिच्युएशनच पलटी केली. तसं आहे फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जेवढे स्ट्रॉंग तेवढी टीम तुमची स्ट्रॉंग. मिड विकेटला शेवटच्या चेंडूवरती आला इथे षटकार. विकीच्या बॅटमधून वाकण टीमसाठी संघर्षमय षटकार. 5 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. चर्चा करत होतो 45-48 परंतु जगदंब वाकण संघ 42 वरती जाऊन पोहोचलाय. 5 षटक 43चं टार्गेट आहेत. विकेट गेल्या 7 वाकण बीच्या 43 करायचेत विजयासाठी. नक्कीच उंबारली संघाला आणि या पाठला कसा होईल या आपण सेकंडमध्ये नक्कीच ऐकू. परंतु सध्या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे जोडले गेलेत करण काळ. या सेमीफायनलिस्ट उपांत्य फेरीचा पहिला सामना आपल्या समोरील स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 या दुसऱ्या पर्वाच्या तिसऱ्या रजनीचा. गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आणि वीर बजरंग शिरडोन दोन्ही कॅप्टन जरूर येतात टॉस बॉक्समध्ये. एका बाजूला सुयोग पाटील, दुसऱ्या बाजूला केतन मात्रे आणि मंचावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं एक लेजंड प्लेअर बेतवडेचे उद्योगपती राजेशजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. ऑफिशियल कॉइन या स्पर्धेचा एका बाजूला स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025, दुसऱ्या बाजूला जय माता दी एंटरप्राइजेस. या आपण टॉस करूया. कॉल करणारे सुयोग. जय माता दी एंटरप्राइजेस कॉल आहे. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025. केतन फक्त डिसिजन सांगा. बॅटिंग करणारे खार्डी, फिल्डिंग करायचे तुम्हाला फिल्डिंगच पाहिजे होती. सो दोन्ही कॅप्टन्सला बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. राजेश भोईर साहेब यांचा आपण लगेचच सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रभाकरजी भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. बेतवडे ग्रामीण क्रिकेट संघासाठी ज्यांची टेनिस बॉल क्रिकेटची कारकीर्द बहरदार आहे. आघाडीचा फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून खास करून कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट त्यांना ओळखतं. क्लोज किपिंग करत असताना नेहमीच ज्यांना आपण पाहायचो आणि सध्या ज्यांची उपस्थिती या मंचावरती आहे राजेशजी भोईर साहेब यांचा आपण सन्मान करतोय. त्याचबरोबरीने लेजंड प्लेअर शेळगावचे रामजी माई साहेब यांना विनंती करेन आपण या आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी पुन्हा एकदा विनंती करेन प्रभाकरजी भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण राम माई साहेब यांचाही सन्मान करावा. त्याचबरोबरीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा उपशहर प्रमुख आदरणीय किरणजी दळवी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी त्यांना विनंती करेन की आपण या महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर उपविभाग प्रमुख किरणजी दळवी साहेब यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्याचबरोबरीने बेतवडीचे उद्योजक विराजी पाटील दादांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. बेतवडीचे उद्योजक विराजी पाटील यांना मी विनंती करेन या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्याचबरोबरीने बेतवडीचे बिंदासजी पाटील यांना विनंती करेन की आपण या आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. गावदेवी विकास मंडळ अध्यक्ष खार्डी आदरणीय आत्माराम पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले मी त्यांना विनंती करेन. त्याचबरोबर नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर उद्योगपती दिनेश शेठ पाटील यांना विनंती असेल खार्डी आपण मंचावरती आपले सहर्ष स्वागत. यानंतर फर्स्ट सेमीफायनल असेल स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 या दुसऱ्या पर्वाची. त्यांना विनंती असेल आदरणीय कमलाकरजी पाटील साहेब खार्डीगाव यांना विनंती आपण मंचावरती या. त्याचबरोबरीने राजेशजी पाटील साहेब खार्डीगाव यांना विनंती करेन आपण या मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. द्वारलीचा आमदार चषकाचे यशस्वी आयोजक हृदयनाथ रसाळ आणि राज पावशे यांचे आगमन झालेले आहे. त्यांना विनंती आपण मंचावरती या. सो वळत आपण आता या मॅचच्या दिशेने ऐकूयात आवाज पुन्हा एकदा सरवली भिवंडीचा विशालजी पाटील यांचा. थँक्यू सो मच समीरजी सोमने सर आणि त्याचप्रमाणे थँक्यू सो मच करण काळन सर. वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सेकंड इनिंगला सुरुवात 43चा टार्गेट आहे. पहिलाच बॉल वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता. ड्राईव्हचा हा फटका
बॉल फील्ड केला जातो आणि या पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर ऑफ द मार्क होतात बॅटर भावेश पाटील. थँक्यू सो मच राजेश दादा भोईर, रामदादा माई, किरणजी दळवी साहेब, विराजी पाटील, बिंदाजी पाटील या सर्व मान्यवरांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन. संपूर्ण आमच्या या भोईर घराण्याच्या वतीनं आपलं सर्वांचं मनापासून आभार. आपण वेळात वेळ काढून आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल थँक्यू. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस, थँक्यू सो मच. काऊ कॉर्नर रिजनला फिल्डर उपस्थित आहेत आणि द्रमाणा एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. नाईट क्रिकेट आपण पाहतात भोईर ब्रदर्स, त्याचप्रमाणे आई गावदेवी क्रिकेट संघ दहीसरच्या माध्यमातून हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा ओनली नाईट फॉर्मॅट आणि तब्बल पाकले गेले तर ही तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये देवेशदादा पाटील उंबारली यांच्याकडून भावेशला बॅक टू बॅक 3 6 साडी. सो विकेट आली आहे म्हणजे आता प्राइज अनाऊन्स करून फायदा नाही. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पहा प्राइज अनाऊन्स होणार होतं भावेशसाठी बट त्याआधी तो आता डगआउटच्या दिशेने चालला. पहिला धक्का लागला. चला न्यू बॅटर इमिजिएटली पाठवा आणि सेकंड इनिंगला सुरुवात 9:27 सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे. बघा विदिन 20 मिनिट्स तुम्हाला फर्स्ट 4 ओव्हर टाकायचे ती गोष्ट लक्षात ठेवा आणि जर ते तुम्ही नाही करू शकले तर तुम्हाला लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फील्ड इनफिल्डमध्ये ठेवावं लागेल. बघा प्रत्येकी ओव्हरनंतर टायमिंगची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा खेळ करा. सेमीफायनल 1 अगदी थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय रामदास मोदी चषक 2025 सेमीफायनल 1 नेक्स्ट मॅच मला वाटतं आहे शिरढोण अगेन्स्ट टीम गावदेवी स्पोर्ट्स खार्डी. एक मोठी बॅटल पाहायला मिळेल आणि या लढतीआधी मला वाटतं प्रेक्षकांची आणखीन गर्दी आपल्याला मैदानाच्या चारी बाजूने पाहायला मिळेल आणि जशी सामन्याला सुरुवात होईल तसे आपल्याला यूट्यूबवरती देखील प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल. ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन कारण ही वाहिनी देखील भरपूर चांगलं कार्य करत आहे आणि मला असं वाटतं की नुकतंच 60,000 फॉलोवर्स कंप्लीट झाले यूट्यूबवरती आणि लवकरात लवकर 60चे 70 होतील, 70चे 1 लाख होतील ही अपेक्षा आम्ही ठेवतोय कारण भरपूर चांगलं कार्य ही वाहिनी करत आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता. हेलिकॉप्टर उडवायचा होता बट एलिव्हेशन नाही मिळालं. कव्हरला दरम्यान फिल्डर बॉल फील्ड करतात तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव फलक या एका धाब्याच्या मदतीने. स्कोर कार्ड आता पुढे जातो 3 ऑन द बोर्ड. बघा कारण आयुष्यामध्ये बघा एखादी गोष्ट जर आपल्याला प्राप्त करायची आहे, एखादं ध्येय जर आपल्याला गाठायचं आहे तर आपल्या हातामध्ये का ते म्हणजे प्रयत्न करणं. कारण महाभारतामध्ये प्रभू श्रीकृष्णांनी हे म्हटलंच होतं की कर्म करणं हे आपल्या हातामध्ये आहे पण कर्माचं उचित फल ही नियती तुम्हाला नक्कीच देईल. म्हणजे कर्म करा, मेहनत करा. स्ट्रेट बॅटने समोरच्या दिशेने फटका, मिड ऑफला चांगली फिल्डिंग. डायरेक्ट साधण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि दरम्यान जर पाकलं गेलं तर डायरेक्ट जर आलं असतं तर थोडं इंटरेस्टिंग होतं बट एक सिंगल इथे कंप्लीट. बॅटर प्रेम ज्युनियर आणि त्यांचा समवेत राजकुमार ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. लक्ष जर आपण पाहिलं 43चं होतं बट या 43चा टोटल डिफेंड करत असताना आता कमबॅक तर केला वाकलन बी टीमने आणि ज्याप्रमाणे खऱ्या अर्थाने सोमने सरांनी देखील उल्लेख केला की वाकलनची माती आणि या मातीमध्ये आपण पाहिलं बॅटर्स चांगले घडतात बट एक गोष्ट आणखीन देखील आहे ती म्हणजे लढाऊ वृत्ती आणि लढाऊ वृत्ती या मॅचमध्ये आता 43 डिफेंड करत असताना दाखवली जात आहे वाकलन बी टीमच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 4 धावा धाव फलकावरती. धक्का लागला 1 रिमेनिंग 4 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 39 अजून देखील 39 धावा बनवायच्यात. एकंदरीत मनोदनजी शेख साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेले. आमचे मुन्ना यांचे पिताश्री आपले सहर्ष स्वागत. त्याचबरोबरीने लेजंड प्लेअर वाडेगरचे फिरकीच्या विद्यापीठाचा कुलगुरू सिद्धूदादा पाटील यांना विनंती असेल आपण मंचावरती आपले सहर्ष स्वागत. इथं 4 ओव्हरमध्ये अजून देखील 39 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा पहिलं सत्र जेव्हा समाप्त झालं आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर वेळ किती खर्च झाली त्याची देखील माहिती मी पोहोचवतो. फर्स्ट ओव्हर 4 मिनटं खर्च केली म्हणजे रिमेनिंग जे 3 ओव्हर आहेत त्याच्यासाठी तुमच्याकडे 16 मिनटं आहे ती गोष्ट लक्षात ठेवा. फिल्डिंग सेट करा त्वरित विनंती असेल. अजून देखील पाकले गेले तर 4 ओव्हरचा खेळ बाकी आणि 39 धाब्यांची आवश्यकता. पहिलं षटक ऑन टाइम कंप्लीट झालं आणि असाच खेळ राहिला तर सर्व सामने योग्य वेळेवरती समाप्त होतील. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतोय मयुरेश.
4 ओव्हर आहेत आणि 4 ओव्हरमध्ये अजून देखील 39 धावांची आवश्यकता. बघा पाकलं गेलं तर 10 रन पर ओव्हर बनवणं आजच्या डेटला हे अवघड कार्य मानलं जात नाही आहे. बट सध्याच्या घडीला या कार्यामध्ये अडथळे बॉलर्स आणतात. सेकंड ओव्हर फुल टॉस टाकला होता बट प्रॉपरली मिड ऑफ द बॅट स्ट्रोक नव्हता. स्क्वेअरले कंपायर चा इशारा दरम्यान इथे येतोय की मिस्टेक इथे बॉलरच्या माध्यमातून घडलेली आहे. बीमर 2 बॉलचा इशारा येतो म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. बघा फिल्डिंग टीम काही डाऊट असेल तर रिव्ह्यू घ्या बिकॉज रिव्ह्यू आहे. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे चेक केलं जाईल. दरम्यान पिसारवेचे उद्योगपती आदरणीय राजा महादेव साहेब आणि त्याचबरोबर मिलिंदजी उलवेकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत. आणि आता जो थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे की डिसिजन रिव्हर्स करावा लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नो बॉल नाही आहे. आणि एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर बॉल थोडा डीप होत होता. दॅट्स वाय मला वाटतं की इट्स अ फेअर डिलिव्हरी. तेच आपल्याला पाहायला मिळालं. रिप्ले देखील आपल्या समोर आहे. आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर इन बिटवीन रन्स किती कंप्लीट झाल्या पहिल्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट झाला म्हणजे धाव फळक आता 6 वरती आणि आता 37 धावांची आवश्यकता असेल. आणि आणखीन एक चांगली माहिती अशोकजी पाटील सर आमच्यापर्यंत पोहोचवतात की 1300 रन्स या स्पर्धेमध्ये पूर्ण यावेळेस हमट केलं प्रहार केला बट डीपमध्ये अगदी लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा मधोमध एक फिल्डर आहे. बॉल अखेरीस जर आपण पाकले गेले तर फील्ड केला जातोय तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती देखील या रन्स 2. बघा जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये बॉल फील्ड झाला असता तर मला असं वाटतं की एकच मिळाली असती बट मिस्टेक घडली. दॅट्स माय 2 धावा इथे पूर्ण झाला. बघा डिफेंड करण्यासाठी कार्डिकचे आदरणीय अभिजितजी आलिमकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत. बघा डिफेंड करण्यासाठी तितक्या अशा रन्स नाही आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आउटफील्डमध्ये स्वतःला झोकावं लागणार आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील बॉलला अगदी चेस केलं होतं बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आणि बॉल अगदी फार बाहेर टाकला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफळकता पुढे जातो. स्कोर कार्ड 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफळकावरती आहेत. कारण बघा जेव्हा आपल्याकडे एक्स्ट्रा रनचं कुशन नसतं तेव्हा ॲज अ फिल्डिंग युनिट आपल्याला काय करणं आवश्यक असतं. आउटफील्डमध्ये स्वतःला झोकणं आणि त्यानंतर ज्या बॉलरवरती विश्वास दाखवला जाईल त्या बॉलरला त्यांचा पर्याय नाही 101% कमिटमेंट एफर्ट्स टाकणं ही गोष्ट महत्त्वाची होते. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. मग राजकुमार प्रयत्न तर करतात बट आतापर्यंत एकही मोठा फटका त्यांचा बॅटमधनं आलेला नाही आहे आणि हा चिंतेचा विषय असू शकतो. कारण बघा उंबरली टीमकडे बॅटिंग क्रम चांगला आहे पण आता अडचणी त्यांना देखील जाणवतात. आता हुकचा फटका कनेक्शन चांगला आहे आणि फटका गॅपमध्ये आहे. बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे प्रेशर वाढत चालला होता आणि प्रेशर रिलीज करण्यासाठी एक बाउंड्री येणं आवश्यक होतं आणि रिलीजिंग स्ट्रोक येतोय बॅटर राजकुमारचा बॅटमधनं हा चौकार. चौकार येतो आणि एकंदरीत पाकलं गेलं तर फील्डला भेदलं मी असंच म्हणेन. कारण जर आपण पाकलं तर पॉईंट शॉर्ट थर्ड फाईन लेग त्यानंतर स्क्वेअर लेग इनफिल्डमध्ये ठेवले गेलेत आणि त्याचा फायदा मागील चेंडूवरती बॅटर राजकुमारने घेतला. चौकार इथे येतोय. धाव फळक आता 13 वरती आहे आणि हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील 30 धावांची आवश्यकता. कधी कधी काय असतं की यशाचे मार्ग मिळत नसतात ते तुम्हाला निर्माण करावे लागतात ते तुम्हाला शोधावे लागतात आणि या मॅचमध्ये देखील विजयाचा मार्ग आता निर्माण करायचा वाकलन टीमला आणि त्यासाठी प्रयत्न चांगले करावे लागणार आहेत. नेक्स्ट बॉल आता हा फटका हवेमध्ये आहे. लॉंगॉनचे फिल्डर धावतात. रनिंग कॅच कंप्लीट केली जाईल. लाजवाब एफर्ट आणि आउटस्टँडिंग कॅच पकडत असताना लॉंगॉनला जे फिल्डर होते
शिवदासांनी ही कॅच कंप्लीट केली. धक्का आता लागला हा दुसरा. राजकुमार जावं लागेल वापस. प्रमुख आणि त्याचबरोबर उद्योगपती आदरणीय दिलीपजी पाटील साहेब पडलेगाव हे देखील या मॅचचा आनंद घेतात. आपण उपस्थित असाल तर या पण मंचावरती आपलं आम्ही या भोईर कुटुंबाच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. मॅट नंबर 4 प्रेम भोईर या टीमचा आणखीन एक महत्त्वपूर्ण बॅटर आता क्रमांक 4 वरती येतोय. मग एक माहिती अगदी पहिल्या दिवसामध्ये पहिल्या रात्रीमध्ये देखील दिली गेली होती आणि मला असं वाटतं की ऑलमोस्ट प्रत्येक स्पर्धेमध्ये हा नियम आपल्याला पाहायला मिळतोच की बघा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आणि बेस्ट बॅट्समन असो अथवा बेस्ट बॉलर असो त्यासाठी सेमीफायनलपर्यंतचेच पॉईंट काउंट केले जातात. फायनलचे केले जाणार नाही. पुन्हा एकदा ती अनाऊन्समेंट करतोय मी, कारण ही माहिती देणं गरजेचं आहे. कारण पाकले गेले ते फार मोठी स्पर्धा आहे आणि त्या अनुषंगाने नियम तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे की बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी फक्त सेमीफायनलपर्यंतचे पॉईंट काउंट केले जातील. प्रेम आला इथं अशाने मोठा फटका खेळायचा होता प्रेमला, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा खेळेस 13 धाबा फलकावरती. धक्के लागले 2 टीम उंबारली. बघा 43च्या चेजमध्ये आता खडतर प्रश्न इथे विचारले जातात बॉलर्सच्या माध्यमातून. कारण फर्स्ट ओव्हर आपण पाहिलं बॉलर सोमनाथला ज्याने खर्च केला 4 धावा 1 विकेट त्याला मिळालं. त्यानंतर सेकंड ओव्हरला मध्ये आपण पाहिलं बॉलर मयुरेशला ज्याने खर्च केला 9 धावा 1 इम्पॉर्टंट विकेट त्याला देखील मिळाली. आणि त्या जोरावरती या मॅचमध्ये अजून देखील संघर्ष लढत कायम आहे टीम वॉकलन्सी. येथे 18 चेंडू आता 30 धावांची आवश्यकता. व्यासपीठावरती आपण पाहू शकतात आमचे हे तमाम दिग्गज मान्यवर या स्पर्धेचा आनंद दरबार येथे घेतात. आणि 2 ओव्हरसाठी जी वेळ खर्च झालेली आहे आतापर्यंत 11 मिनिटे खर्च झालेली आहेत ऑफिशियली. म्हणजे बघा 2 ओव्हर टाकण्यासाठी तुमच्याकडे आता 9 मिनिटं आहेत. टीम वाकलन त्याच्याकडे लक्ष असू द्या. त्या अनुषंगाने थोडी घाई आता करा. 12 चेंडू जे येते आहेत ते तुम्हाला विदिन 9 मिनिट्स आता टाकायचे आहेत. कारण आता खेळ 18 चेंडूंचा बाकी आहे. पण ज्याप्रमाणे मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली की विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. 18 मध्ये 30 फुल लेंथ होता पॅनवरती. फ्लिक्सचा हा फटका आता डीपमध्ये स्क्वेअर लेगचे फुल्डर बॉलपर्यंत येत आहेत. रनआउटची शक्यता अपील तर दरम्यान इथे झाली बट बॅटर सेफली क्रीजमध्ये पोहोचले. फर्स्ट लुकमध्ये सोनारपाड्याचे संकेतजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर श्रीमान पंकजजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. आणि एकंदरीत मागील चेंडूवरती जेव्हा हलकीशी अपील झाली तेव्हा हे समजून तर आपल्याला आलेच होतं. कारण आपलं कॉमेंट्री बॉक्स देखील साईड अँगलला आहे. इथनं एखादा बीमर नो बॉल गेस करणं किंवा रनआउट गेस करणं थोडं इझीच वाटतं. आणि अंपायरने देखील तोच निर्णय दिला की बॅटर सेफली क्रीजमध्ये पोहोचला. 2 धावा दरम्यान ते पूर्ण केल्या जातील. म्हणजे आता 17 चेंडू शिल्लक 28 धाव्यांची आवश्यकता. आणखीन एक इंटरेस्टिंग बॅटल. पूल करायचं होतं. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्टर नाही आहे बट दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. लाईन खराब होती आणि अतिरिक्त रन मिळेल. म्हणजे आता इथे 17 चेंडू 27 धाव्यांची आवश्यकता. 17 मध्ये 27. आणि एक माहिती मी आधीच पोहोचवतो की 2 ओव्हर जसे समाप्त झाले होते मी सांगितलं होतं की 9 मिनिटं आहेत आणि त्याच्याकडे लक्ष असू द्या. कारण अतिरिक्त वेळ जशी खर्च होईल त्यानंतर आम्ही इथनं अनाऊन्समेंट करणार आहोत की तुम्हाला लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागणार आहे. कारण इम्पॉर्टंट मॅच आहे, क्रुशियल मॅच. आणि मॅच जर आपण पाकली तर एक कमी टोटल डिफेंड करताना आपण टीम वाकलनला पाहतो. दॅट्स बाय एक फिल्डर जर अंतिम षटकामध्ये इनफिल्डमध्ये ठेवावा लागला तर ते टोचू शकतं. आणि यावेळेस पहा फटका चांगला होता. एकंदरीत असं वाटलं की डीप मिड विकेटला क्लिअर केलं जाईल पण तसं काही झालं नाहीये आणि सफलता इथे मिळेल. धक्का आता आणखीन एक लागला टीम उंबारलीला. आणखीन एक लागला. 3रा धक्का आता इथे लागला. म्हणजे आता 16 मध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आहे.
पण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत ना तुम्ही फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत ना तोपर्यंत तुम्ही कधी रिलॅक्स होऊ नका. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर या परिस्थितीमध्ये आता घडलं काय की एकंदरीत जेव्हा आपण पाहिलं होतं की 43चा चेज आहे, 5 ओव्हर आहेत, इझिली चेज होतील असं भरपूर साऱ्या प्रेक्षकांना वाटलं देखील असेल. पण हा क्रिकेटचा खेळ आहे. याच क्रिकेटच्या खेळामध्ये या सीझनमध्ये आपण पाहिलं की फायनल मॅचमध्ये 16 धावा देखील डिफेंड होऊ शकतात. हे घडताना पाहिलं या सीझनमध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये क्रिकेटचा खेळ आपल्याला काय शिकवतो की जोपर्यंत प्रतिस्पर्धी जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवू नका. हे आपल्याला क्रिकेट शिकवतं. आणि ते प्रयत्न सुरू आहेत टीम वाकलनचं. ऑन साईडला फटका आहे, डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. बॉल फील्ड केला जातो. थ्रो थोडा खराब आला बट इन बिटवीन एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धाव फळक आता 17 वरती. 17ला 3 धक्के म्हणजे ते 15 चेंडू आता 26 धावांची आवश्यकता. बघा हार तरी ते मानली नाही आहे. लढाई केली जात आहे टीम वाकलनच्या माध्यमातून. बट या लढाईचा निकाल काय असेल अजून देखील प्रेडिक्ट करणं अवघड आहे. कारण 15मध्ये 26 इथे बनवायच्यात. हे इक्वेशन ज्याप्रमाणे आहे चेस देखील होऊ शकतं, डिफेंड देखील होऊ शकतं. बट सध्या सगळीला प्रेमवरती आता विश्वास जास्त. फुल लेंथ होता हा देखील ऑन साईडला लॉफ्टेड फटका आहे. आता डीपमध्ये स्क्वेअरलेगला फिल्डर आहेत आणि आता देखील पूर्ण केली जाईल ही एक सिंगल. एखादी बाउंड्री इथे हवी आहे, एखादा प्रेशर रिलीज करणारा स्ट्रोक इथे हवा आहे टीम उंबारलीला. कारण जर खेळ असाच पुढे गेला तर त्यात नंतर प्रेशर आणखीन वाढेल आणि प्रेशर जर वाढला तर प्रेशरमध्ये आपण मिस्टेक्स होताना बहुतांश वेळा पाकलेला आहे. कारण दबाव अशी गोष्ट आहे की दबाव काही झिरोजला हिरो बनवते तर काही हिरोजला झिरो बनवतं. आणि त्या परिस्थितीमध्ये आता प्रेशर रिलीज करणारा एखादा फटका हवा आहे टीम उंबारलीला. 14मध्ये 25 ऑन साईडला फटका, हुकचा फटका, गॅपमध्ये स्ट्रोक. आणि ज्या गोष्टीचा उल्लेख मी करत होतो की प्रेशर रिलीज करणारा स्ट्रोक यायला हवा आहे आणि तो इथे आला. बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. परफेक्टली पोझिशनमध्ये आले, लाईन लवकर पिक केली, हुकचा हा फटका. आणि हा फटका बनवला असेच मी म्हणेन कारण डेप्थ ऑफ द क्रीज उभे होते. आणि बॉलरची जर आपण लाईन आणि लेंथ पाकली तर जास्त शॉर्ट हा बॉल नव्हता, फटका बनवला आणि चौकार इथे येतो. म्हणजे आता 13मध्ये 21 धावांची आवश्यकता. हा फटका येणं आवश्यकच होतं कारण प्रेशर वाढत चालला होता. आणि मी उल्लेख सातत्याने करत होतो की प्रेशर रिलीज करणारा एक स्ट्रोक यायला हवा आणि तो आला. 13मध्ये 21 शेवटचा बॉल या ओव्हरमधला. आणि हा फटका लाजवाब. वॉट शॉट मिडल ऑफ द बॅट. बॉलला थेट पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे सिक्सर. उद्योगपती सागरजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. आपला मी सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक उद्योगपती काळूराम शेठ भोईर यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. आणि त्याचबरोबर श्री रामनाथजी मुकादम साहेब नावाई यांचे आगमन. सर्वांचं भोईर कुटुंबाच्या वतीने सहर्ष स्वागत, सुस्वागतम. का 3 ओव्हरसाठी 16 मिनिटं खर्च झालेली आहेत. म्हणजे आता या चौथ्या षटकासाठी मिळणार आहेत तुम्हाला फक्त 4 मिनिटं. याच्याकडे लक्ष असू द्या. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. टीम शिरढोण त्यांचा अगेन्स्ट खाडी सेमीफायनल 1 स्वर्गीय रामदास मोदी चषक 2025 मधली ही पहिली सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बघा 2 यंग कॅप्टनचे चेहरे आपल्याला दाखवले जातात. सुयोग पाटील आणि त्याचप्रमाणे सौरभ म्हात्रे. देवेशजी पाटील यांनी एक अनाउन्समेंट केलेली आहे की साहिलने जर सलगचे 3 षटकार मारले तर दिले जातील 1000 रुपये. बघा 4 मिनिटं अखेर खेळाला सुरुवात करा. विनंती असेल सामन्याला सुरुवात करा. 12मध्ये 15 हे चौथं षटक फार महत्त्वाचं आहे. कारण हे चौथं षटक बघा एकंदरीत मी म्हणेन आता 2 बाजू आहेत की या ओव्हरमध्ये जर 10 किंवा 6च्या अगदी मध्यस्थी रन्स येतात, 1 ते 2 विकेट जर येतात तर लास्ट ओव्हरपर्यंत ही मॅच जाऊ शकते. पण 1 ते 2 बाउंड्रीज जर येतात तर कदाचित या ओव्हरमध्ये सामना समाप्त होऊ शकतो. बट तसं होणार नाही आहे कारण पहिल्या चेंडूवरती एक इम्पॉर्टंट विकेट
प्रेमला जावं लागेल वापस. मोठा धक्का इथे लागतोय. मॅच मध्ये कमबॅक टीम वाकळणचा 15. मध्ये आता 15. बघा सातत्याने सामने देखील इंटरेस्टिंग होत आहेत, चांगले होत आहेत. नेक टू नेक फाईट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे ग्राउंडच्या बाहेर डान्स देखील तितकं चांगलं पाहायला मिळत आहे. आपल्या रंगदादांचं थोडं कौतुक आपण करूया. 11 मध्ये आता 15. बघा दोन्ही बाजूंनी एन्जॉयमेंट आहे. प्रेक्षकांची तर आज मजाच मजा, कारण यानंतर सेमीफायनल 1 देखील पाहायला मिळणार आहे. शिरडोल अगेन्स्ट टीम गावदेवी स्पोर्ट्स खार्डी. 11 मध्ये 15 विकेट तरी ते मिळाली. न्यूमॅन इन ॲट नंबर 6. आता देखील हवेमध्ये कव्हर, कॅच पकडली जाईल. बॅक टू बॅक 2 धक्के आणि या धक्क्यांनी इथे हे तर सांगून दिलं की परतीचा प्रवास नव्हे तर लढाईची सुरुवात आम्ही इथनं करू. मॅच ऑन. आणखीन एक धक्का. आता 10 मध्ये 15. दहा मध्ये आता 15 आणि विकेट हॅट्रिक इथे घेऊ शकतील का? कारण पाकले गेले तर 12 मध्ये 15 7.5 रन पर ओव्हर बनवायचे होते आणि त्या परिस्थितीमध्ये मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न होतात. हे खऱ्या अर्थाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण जिथे कार्य सिंगल डबलने बनवू शकतं त्या परिस्थितीमध्ये मोठे फटके खेळणं हे कितपत योग्य आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ना अकॉर्डिंग टू सिच्युएशन परिस्थितीनुसार खेळणं हे देखील फार मॅटर करतं आणि परिस्थितीची डिमांड सिंगल डबल होती. हॅट्रिक बॉल, हॅट्रिकचा बॉल बॅट्सी कडा, बट संधी नसेल कोणत्या फिल्डरला कॅच पकडण्यासाठी. आता ओबतो देखील झाला. दुसऱ्या धावेसाठी देखील बॅटर परतलेत आणि 2 धावा दरम्यान ते कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 2 धावा मिळतील, बट एकंदरीत पाकले गेले. जर एक सिंगल गेली होती तर त्यानंतर या थ्रोची आवश्यकता काय होती? एकंदरीत बघा इझिली मी म्हणेन की फक्त एकच होती, बट जो थ्रो झाला दॅट्स वाय या 2 धावा. आणि आता 9 मध्ये 13 धावांची आवश्यकता. 9 चेंडू शिल्लक, 13 धावांची आवश्यकता. अजून देखील मी म्हणेन की दोन्ही टीम्सला समान संधी, पण वाकलन टीमचं आपण कौतुक करूया कारण एकंदरीत 12 मध्ये 15 हव्या होत्या आणि तिथनं हा सामना 9 मध्ये 13 पर्यंत येऊन पोहोचला. की कधी कधी आपण जिंकलो किंवा हरलो त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय राहतं की आपण लढलो कसे, प्रयत्न किती केले ती गोष्ट देखील मॅटर करते. समोरच्या दिशेने फटका खेळलेत, लॉंगॉनला फिल्डर पोहोचलेत. आणखीन एक सफलता मिळेल. 12 मध्ये 15 जेव्हा हव्या होत्या रिलॅक्स होती टीम उंबारली, शांत होते सर्व प्लेयर्स, बट त्यात नंतर गेल्या 4 चेंडूंना आता हृदयाचे ठोके उंबारली टीमचे देखील वाढवलेत. कारण गेल्या 4 चेंडूवरती घडलं काय की 3 बॅटर डगआउटमध्ये गेले आणि फक्त 2 धावा आल्या, म्हणजे ते 8 चेंडू आता 13 धावांची आवश्यकता. टीम 12 चेंडूंपैकी पहिल्या 4 चेंडूंने तर 12 वाजवलेत बॅटिंग टीमचे. कारण 4 चेंडूंवरती घडलंय का की 3 विकेट गेलेत, 2च धावा आल्या आणि आता 8 मध्ये 13 धावांची आवश्यकता. मॅच आता इंटरेस्टिंग. मॅचमध्ये कमबॅक टीम वाकळणचा आणि सध्याच्या घडीला गेल्या 4 चेंडूंने या मॅचमध्ये पुन्हा एकदा नवीन जीवन फुकलंय, कमबॅक करून दिलाय टीम वाकळणला. बट अजून देखील कार्य भरपूर बाकी आहे कारण 8 मध्ये 13 अजून देखील डिफेंड करायचं. नो मॅन इन ॲट नंबर 8 बॅटर भास्कर आणि सध्या सगळ्या जो बॉलर बॉलिंग करतोय BVM पाटील.
बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. पडल्यानंतर चेंडू खाली राहतो. आणखीन एक डॉट बॉल म्हणजे आता 7 मध्ये 13 धाब्यांची आवश्यकता. एक माहिती माझ्यापर्यंत येत आहे की बिपिन पाटीलने याआधी 6 चेंडू 6 विकेट घेतले होते आणि ते 6चे 6 बॅटर कॅच आउट झाले होते. ही माहिती अशोकजी पाटील सर आमच्यापर्यंत पोहोचवतात. सात मध्ये 13 पायांवरती आता लव शॉट आणि फिंगर अप लेग बिफोर विकेट. एका ओव्हर मध्ये तब्बल हा 4था धक्का दिलाय. बॉलर बिपिन पाटीलने मॅच विनिंग बॉलिंग इथे केलेली आहे. म्हणजे आता अंतिम षटकामध्ये 6 मध्ये आता बनवायचे आहेत 13 धावा. उडवून झोप आयोजन केलंय अलगे, भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. दरम्यान सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आकाशे फुटाणे काटे यांच्या या ठिकाणी आगमन झालेले. मी त्यांना विनंती करेन या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत सुस्वागत. 6 चेंडू शिल्लक. 6 मध्ये आता 13 धाव्यांची आवश्यकता आहे. एकंदरीत भरपूर सारे अप अँड डाऊन्स आपण या सामन्यामध्ये पाकले. पण आता शेवटचं षटक इथे शिल्लक आहे आणि मला असं वाटतं की 4 ओव्हर योग्य वेळेवरती समाप्त झालेले आहेत. बिकॉज लास्ट ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट गेलेले आहेत. योग्य वेळेवरती 4 ओव्हर कंप्लीट. सिद्धी करवल्याचे आदरणीय किरणजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. 6-13चं समीकरण याआधी आपण हे कार्य होताना पाकलं. हितेश पाटीलने करून दाखवलं होतं पण ते वाकलन टीमचे होते. पण आता वाकलन टीमच्या अगेन्स्ट हे कार्य आता उंबारलीचे बॅटल करू शकतील का? पगलास बॉल लो फुल टॉस होता. स्लॉक स्वीप खेळायचे होतं. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर का थांबले हा प्रश्न आता उभा होतो. पण रनआउटची शक्यता आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आता 8व्या फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. आता सध्याच्या घडीला विश्वास होत नाही या टीम उंबारलीला की 12 मध्ये 15 हव्या होत्या. जे मी सांगितलं की जिथे कार्य सिंगल डबलने बनवू शकलं असतं तिथे मोठे फटके खेळण्याचे जे प्रयत्न झाले ते प्रयत्न आता टोचतायत. कारण आता समीकरण उरलंय. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 मध्ये आवश्यकता आहे 12 धाव्यांची. विकेट्स आतापर्यंत 8 गेलेत. 5 मध्ये 12. बघा ते खऱ्या अर्थाने ते एक वाक्य ना की परिस्थिती माणसाला नाही घडवत माणूस परिस्थितीला घडवतो आणि तेच काय पाहायला मिळालं या सामन्यामध्ये. बट हा फटका स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मे डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. मॅच अजून बाकी आहे कुठे जाऊ नका. षटकार येतो म्हणजे आता येते 4 चेंडू 6 धाव्यांची आवश्यकता. क्या बात आहे साहिल. जिथे एकंदरीत एका एंडने बॅटर्स फक्त डगआउटच्या दिशेने चाललेत आता दुसऱ्या एंडने सामना अजून बाकी आहे हे सांगत असताना हा मोठा फटका येतो साहिलचा बॅटमधनं. 4 मध्ये आता 6 धाव्यांची आवश्यकता. या षटकाराने पुन्हा एकदा अशा अपेक्षा जागृत केलेल्या आहे टीम उंबारलीचा. कारण 8 विकेट गेल्यानंतर 5 मध्ये जर 12 बनवायचं आहेत आपण त्या परिस्थितीमध्ये फिल्डिंग साईडलाच हॉट फेवरेट समजू. बट सध्याच्या घडीला या षटकारानंतर पुन्हा एकदा मॅच बॅलन्स 4 मध्ये 6. आता मी म्हणेन टीम उंबारलीकडे फक्त एक गोष्ट आहे की साहिलची विकेट काढावीच लागेल. वाकडांकडे माफी सुद्धा. वाकलन टीमला आता विकेट हवी आहे ती साहिलची. कारण एक मोठा फटका आपण याआधी पाकला. 4 मध्ये 6. आता ऑन साईडला फटका आहे. आता डीप मिड विकेटचे फिल्डर पोहोचतात बॉलपर्यंत. बॉल इथे फील्ड केला जातोय तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. एक सिंगल दुसऱ्या धावेसाठी परतलेत. बट या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये हा धक्का आता लागलाय. 9वा धक्का म्हणजे आता 3 चेंडू शिल्लक आणि 3 मध्ये बनवायचे आहेत 5 धावा. रायगड एक पैसा वसूल मॅच. 3 मध्ये आता 5.
पण कौतुक करावं लागेल टीम वाकळांचं, कारण 43 डिफेंड करायच्या होत्या. आणि आपण नेहमी सांगत असतो की क्रिकेटच्या खेळामध्ये मानलं तर सर्व काही शक्य आहे, आणि जर नाही मानलं तर जिंकलेल्या बाजी देखील तुम्ही गमावता. बट मानलं की 43 डिफेंड होऊ शकतात आणि त्याच्यावरती मेहनत केली आणि त्यांच्या मेहनतीने अगदी त्यांना आता विजयाच्या जवळ उभं केलंय. पण साहिल आहे वाकलन टीमसाठी विजयाच्या मध्यस्थी फक्त एकच बॅटर उभा आहे, तो साहिल. 3 मध्ये 5 आवश्यकता असताना समोरच्या दिशेने फटका, लॉंगॉलला फिल्डर आहेत बट सिंगलसाठी नकारलं. आणि या सिच्युएशनमध्ये मी म्हणेन की हे योग्य केलं, कारण या परिस्थितीमध्ये उंबारली टीमला जर कोणी मॅच जिंकून देऊ शकतोय तर तो साहिल आहे. पण त्याच पलीकडे जर पाकलं गेलं तर ही लढत आतापर्यंत भरपूर चांगली लढली वाकलन टीमने, बट स्टील क्वेश्चन मार्क, जिंकेल कोण? 2 मध्ये 5 आवश्यकता असताना घडलं काय? नो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कहाणी में ट्विस्ट आणि सामना देखील समाप्त, कारण 5 हव्या होत्या. नो बॉल देखील आहे, बॉल देखील लॉंग स्टॉप रिजम बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि अशा फिनिशची अपेक्षा ही कोणीच केली नव्हती. सामना समाप्त, सामना इथे जिंकला टीम उंबारलीने. थँक्यू कॉम्बॉक्स. शेक हँड करा आणि दोन्ही संघांना विनंती मैदानाच्या बाहेर या. लगेचच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला सुरुवात करणार आहोत. खार्डी बॅटिंग करणारे टॉस जिंकून शिरडोन वीर बजरंग शिरडोन लगेचच उतरा प्लीज. 4 ओव्हरचे मॅचेस. सेमीफायनल नंबर 1 स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 ही तिसरी रजनी. सेमीफायनलच्या मॅचला देखील आपण सुरुवात करणार आहोत. मात्र मंचावरती होऊयात, अतिथींचा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन आमचे लाडके आयोजक प्रभाकरजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. उद्योगपती मुरबीचे आणि आमचे भूषणजी भोईर यांचे सासरे आदरणीय अनिलजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी अनिलजी पाटील साहेबांना विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, आणि या सन्मानासाठी माझी विनंती असेल प्रभाकरजी भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय अनिल पाटील साहेब यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, 500हून जास्त ज्या असोसिएशनमध्ये आज आपल्याला समालोचक, अपडेटर, स्कोरर हे सर्वजण पाहायला मिळतात. या सर्वांना एकत्रित ज्यांनी आणलेलं आहे त्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख, अर्थातच एक नामवंत समालोचक आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील सर यांचा पण या ठिकाणी सन्मान करतोय. सेमीफायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये जरूर त्यांचा आवाजही आपल्याला ऐकायला मिळेल. आणि त्याचबरोबर मी विनंती करेन आमचे मित्र आवाज नवी मुंबईचा अर्षदजी मडवी यांना की आपण ही समालोचन कक्षामध्ये संदीप सरांना साथ द्यावी. त्याचबरोबर एक नामवंत खेळाडू आणि लेजंड अंपायर सुनीलजी पाटील सर मुरबी हे देखील उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करूयात. मी पुन्हा एकदा विनंती करेन प्रभाकरजी भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण लेजंड प्लेअर, टेनिस बॉल क्रिकेटची कारकीर्द ज्यांची बहरदार आहे, त्यांचे सुपुत्र विकी मुरबीची कमान सांभाळत आहेत, सुनीलजी पाटील सर यांचा आपण सन्मान करतोय. त्याचबरोबर पिसारवेचे उद्योगपती राजेशजी महादेव साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी पुन्हा एकदा विनंती करेन भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण राजेश